धारावी पुनर्विकासासाठी कमलानगर परिसरात दमदाटी करून सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्स पोस्टमधून केलाय। धारावीच्या कमलानगर परिसरात अदानी सरकारच्या खोट्या आश्वासनांना स्थानिक नागरिकांनी नकार दिला तेव्हा त्यांनी घरची करती कमावती मंडळी कामानिमित्त बाहेर असताना घरातल्या साध्या बोळ्या ज्येष्ठ नागरिकांना दमदाटी करून त्यांच्या सह्या कागदपत्रांवर घेण्याचा लाजिरवाणा प्रकार सुरू केला। अक्षरशः अंगठे धरून संमतीच्या फॉर्मवर त्यांचे ठसे घेण्यात आले असं खासदार गायकवाड यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आणि त्याच्या सोबतीला त्यांनी एक व्हिडिओही प्रसिद्ध केला। त्या पोस्ट देखो इनको मालूम नहीं, इनको जबरदस्त बना रहे, इनको कुछ भी मालूम नहीं। तुम काय का सर्वे किए बताए उनको, कहाँ घर देंगे बताए, इनको घर कहाँ देंगे बताए। दरम्यान खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीतल्या सर्वेक्षणाविरोधातल्या आपल्या पोस्टच्या समर्थनार्थ एक व्हिडिओही पुरावा म्हणून जोडलाय आणि त्या पार्श्वभूमीवर आपण दोन्ही बाजू जाणून घेऊया। आज ते ऑफिसर लोक आले, आम्ही विचारतोय, आमच्याकडे कागद मागतोय, आम्ही विचारतो कशासाठी आलात, तर सर्वे करायला। तर सर्वे करायला मग हे नंबर का टाकले, तर नंबर कुणाला विचारून टाकले, तर त्यांच्याकडे काय उत्तर नव्हतं। ठीक आहे, कागदपत्र मागतायत, घर आम्हाला कुठे देणार, आम्ही विचारतोय त्यांना की घर आम्हाला कुठे देणार, तर त्यांच्याकडे त्याचं काही उत्तर नाही। नेत्यांना एवढंच सांगायचंय की आमची मदत करा, आम्हाला या धारावीत राहायचं आणि या धारावीतच घर भेटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आम्हाला धारावी सोडून कुठे लांब टाकू नका, तुमच्याकडे आमची हीच मागणी। सर्वे टीम की इसमें कोई गलती नहीं थी। हम लोगों ने खुद हमारे मर्जी से हमारे सर्वे टीम को बुलाया था और हमने खुद हमारे घर का सर्वे कराया। इसमें उनकी कोई गलती नहीं है सर्वे टीम की। हम हमारे मर्जी से हमारा सर्वे कराए और जो भी है हमने उनको बोला कि सर हमें कोई दिक्कत नहीं है, आप सर्वे कर सकते हो, तो सर्वे टीम ने सर्वे किया। वळूयात पुढच्या बातमीकडे। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं खास आकर्षण ठरलेली वनराणी टॉय ट्रेन ही पुन्हा सुरू होणार आहे।